अमेरिकेनं टॅरिफ हे 25% वरून 18% केल्याने सोलापुरातील वस्त्रोद्योगाला अच्छे दिन येणार। त्यामुळे सोलापुरातील व्यापाऱ्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं अभिनंदन केलंय। वस्त्रोद्योगाचे 25% एक्सपोर्ट हे अमेरिकेमध्ये होतं आणि आता अमेरिकेने टॅरिफ घटवल्यामुळे सोलापुरातील व्यापाऱ्यांनी आनंद व्यक्त केला आहे। खरं तर अमेरिकेने एप्रिल महिन्यात 25% टेरिफ लावला होता आणि त्यानंतर ऑगस्ट महिन्यात 25% टेरिफ लावला होता। मात्र आता जे आहे ते डोनाल्ड ट्रम्प यांनी 25% वरून जे आहे ते 18% जे आहे ती टेरिफ केलेला आहे। या संदर्भात बोलण्यासाठी उद्योजक आहेत। काय सांगाल एकंदरीत अमेरिकेने जे आहे ते टेरिफ कमी केलेला आहे, कसा उद्योगावर परिणाम पडणार आहे आणि जो वाढवला होता त्यानंतरनं जो परिणाम होता तो कशा प्रकारे होता आणि आता कमी केल्यानंतर कसा परिणाम आहे? आपल्या शेजारील एशियन कंट्रीजमध्ये पाकिस्तान आणि बांगलादेश यांना आपल्यापेक्षा कमी म्हणजे 19% टेरिफ होता आणि आपल्याला 50% टेरिफ होता। त्यामुळे आपले जे कस्टमर होते ते डिस्टर्ब झालेले होते। यूएसचे कस्टमर इकडे यायचं तरी टाळत होते, जरुरीपुरतं घेत होते आणि धंदा जरा ब्रेक लागलेला होता। जवळजवळ 40% धंदा चालू होता, 60% धंदा बंद पडलेला होता। आता हे झाल्यामुळं 18% झाला म्हणजे त्यांच्यापेक्षाही 1% कमी केल्यामुळं आपल्याला आता पुढचं फ्युचर आता बरं दिसतंय आणि जे गेलेले आहेत ते परत येतील आणि धंदा पुन्हा मार्गाला लागेल बिझनेस एक्सपोर्टचा। खरं तर आपण बघितलं गेलं तर दुसरे देखील उद्योजक आहेत। काय सांगाल एकंदरीत कशा प्रकारे सोलापूरची जी टेक्सटाईल उद्योग आहे त्याला कशा प्रकारे या टेरिफमुळे जे आहे ती चालना मिळाली, कमी झाली? रात्री जेव्हा आम्ही टीव्ही बघत होतो तेव्हा अचानक फ्लॅश आली की आपल्या असं टेरिफ 25 ते 18% झाला आणि याच्यामध्ये पंतप्रधानांनी स्वतः ट्विट करून आदरणीय ट्रम्प साहेबांचा बी धन्यवाद व्यक्त केला की तुम्ही आमच्या